दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं सुरू असलेल्या आंदोलनानंतर काल कॉक्रोच जनता पार्टीने संसदेकडे कूच केलं होतं। त्यानंतर काही तरुणांना पोलिसांकडून लाठीचार्ज देखील करण्यात आला। मात्र त्यामध्ये सर्वाधिक एक व्हिडिओ व्हायरल झाला होता एका तरुणाचा, ज्यामध्ये पोलीस त्याला लाठीने मारहाण करत आहे आणि तो पोलिसांना सांगतोय की मला मारा। आणि तो जो तरुण होता, तो तरुण कुठला नव्हता तर तो नागपूरचा होता, नागपूर येथील भगवान नगर येथील। त्याचे कुटुंबीय आई वडील आपल्या सोबत आहे, पण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगणार, काल तुमच्या मुलाला ज्या पद्धतीने तिथं मारहाण झाली त्यानंतर एक वडील म्हणून तुमच्या काय भावना त्यावेळी उमटल्या? माझ्या म्हणजे मला ते पहिले सुरूमध्ये नव्हतं माहीत आणि मग नंतर मी मोबाईल चालू केला माझा, तर मग तेव्हा मला तो व्हिडिओ दिसला। तेव्हा मग मला दिसला तर आणि मला तसं दुःख झालंच म्हणा पाहून सन्या। तर मग मी आपल्या परिवाराला सांगितलं की बा असं असं काम झालं आहे तिथे, तर बा लाठीचार्ज वगैरे आपला सर तिथं मग झाला बा। आता आदित्यला बी लाठी वगैरे लागल्या, मारला आहे त्याला बी, तर त्यालाही काही दुखापत झाली का, तर नंतर मग पाहू बा म्हटलं आपण। अच्छा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसं बातमीच्या माध्यमातून की सोशल मीडियाच्या माध्यमातून? नाही सोचतो मजा म्हणजे मी उठलो आणि मी मोबाईल चालू केला, तर व्हॉट्सअपवर माझ्या मोबाईलवर तो दिसला। तर मग तो दिसल्याच्या नंतर मी मग यांना सांगितलं। तुमच्या मुलाचं नाव काय, त्याचं शिक्षण झालं काय, किती झालंय आणि कधीपासून तो दिल्लीला गेलेला आहे? माझा मुलगा तो जेव्हापासून ते आंदोलन चालू झालं आहे तिथे, तेव्हापासून तो तिथे गेलेला आहे आणि मध्ये एक दोन वेळा तो आला घरी आणि मग नंतर गेला, 18 तारखेला गेला, मग आता आला नाही। आता काल तो लाठीचार्ज झाल्यावर मग आमचं संध्याकाळी त्याच्याशी बोलणं झालं, तर त्याला म्हटलं आम्ही कुठं लागलं आहे तुला, तर म्हणे मला लागलं वगैरे जास्त राहिलं म्हणे, डोक्याला लागलं आहे थोडंसं म्हणे आणि म्हणे माझ्या पाठीवर लागलेलं आहे म्हणे। तुम्ही म्हटलं एक काम कर, दवाखान्यामध्ये जा म्हटलं, डॉक्टरकडे विचारपूस कर म्हटलं, तो डोकं वगैरे दाब आणि मला गोळ्या वगैरे इंजेक्शन वगैरे देईल मला डॉक्टर, आणि मग नंतर पाय म्हटलं का करायचं आहे तर मग त्याचं तुमच्या मुलाचं शिक्षण किती झालेलं आहे आणि तो जेव्हा इथून गेला तुमची परवानगी घेऊन गेला होता? माझा मुलगा ग्रॅज्युएट शिकलेला आहे आणि तो माझा मुलगा जेव्हा तो इथून गेला घरून, तर तो मला भेटून गेला। मी पप्पाजी दिल्लीला चाललो म्हणे आंदोलनामध्ये, तर काही चिंता करू नका म्हणे, बस एवढं सांगून तो गेला। बरं, काल ज्या पद्धतीने त्यांना मारहाण झाली, रोष व्यक्त, तुम्ही आई वडील म्हणून तर तुमचा रोष साहजिकच आहे, मात्र देशभरातून सुद्धा तो व्हिडिओ ज्या लोकांनी पाहिलं त्यांनी रोष व्यक्त केला। काय वाटतं, काल जे काही मारहाण झालं, पोलिसांचं जो काही कृत्य होतं त्या कृत्याकडे तुम्ही वडील म्हणून कसं पाहता आणि विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना धरून तुमचं काय मत आहे? माझं म्हणणं हेच आहे की बा असं नको व्हायला पाहिजे, याने लाठीचार्ज वगैरे हा नाही करायला पाहिजे। कारण का ते विद्यार्थी आहे तिथे, कोणी 15 वर्षाचा, कोणी 14 वर्षाचा, कोणी 10 वर्षाचा, कोणी, तर एखाद्याला लाठीला चार्ज होता एखाद्याचं जीव गेलं तर जीव तर त्याचा गेला ना, मग यांचं काय गेलं? काहीच नाही गेलं। तर म्हणून त्याच्यासाठी काहीतरी उपाय करा त्यांचा आणि त्याला हे करा, मदत करा। बरं, काल फोनवर बोलणं झालं, आज पुन्हा बोलणं झालं का? आज प्रकृती कशी आहे तुमच्या मुली? माझ्या मुलाच्या मित्रानं माझा मुलगा नाही बोलला, माझ्या मुलाचा मित्र बोलला। त्या मित्राने सांगितलं का याचा आवाज नाही निघत आहे बा आणि तब्येत वगैरे थोडीशी चांगली आहे। बरं, विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या तुम्हाला वाटतं का योग्य आहे, सरकारने ते ऐकून त्यावर तोडगा काढावा? आता ते विद्यार्थ्याचं त्या विद्यार्थ्यांना मालूम, आपण तिथं घरी बसलेलो आहोत, पण आता त्याच्यावर काहीतरी भीत असत तेव्हा ते मागण्या मागत आहे ना। मात्र पेपर फुटीच्या पद्धतीने झाली, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही जी मागणी आहे, तुम्हाला वाटतं का राजीनामा द्यायला पाहिजे? असं वगैरे झालं आहे तर मग द्यायला पाहिजे, कारण का त्या मुलांना त्रास होत आहे ना, हर वेळा पेपर देणे, हर वेळा त्या पेपरसाठी लिख जाणे, अभ्यास करणे, दरवर्षी अभ्यास करून डोकं खराब होते ना। आपण एक पुस्तक वाचत राहता, आपल्या डोक्याला प्लॅन बसते, तसं त्या विद्यार्थ्याच्या नाही बसत का? बसते द्यायला बी, पण त्याने गव्हर्नमेंटनं काहीतरी सुधारणा करून सर त्यांनी द्यायला पाहिजे। आपल्यासोबत लाठीचार्ज झालेल्या त्या तरुणांची आईसुद्धा आहे। ताई, काय सांगणार? काल तुमच्या मुलांचं अक्षरशः अनेक लोकांनी आपला व्हिडिओ स्टेटसवर ठेवून रोष व्यक्त केला, त्या घटनेचा निषेध व्यक्त केला। तुम्ही तर खुद्द आई आहात, मुलांवर जेव्हा लाठ्या पडत होत्या पोलिसांच्या, तेव्हा तुमच्या काळजाचा ठोका काय म्हणत होता? मला तर चिंता वाटणारच आहे, मुलाला एवढं मारलं तर जनतेला पण खूप मारलं, एवढं मारलं पोलिसांनी का क्रेननं बिल्डिंग पाळते तशा टाईपचं मारलं। पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या गोळ्या सोडल्या, तसं करायला हवं पोलिसांनी? हे करायला हवं नव्हतं, कारण की डोळ्याची अंगार होत होती आणि त्याच्याने मुलं बेशुद्धही पडले आणि पूर्ण अंगार होत होती चेहऱ्याची,
हे गॅस सोडणं हे चांगलं नाही झालं. तुम्ही तो व्हिडिओ बघितल्यानंतर फोन केला मुलाला, काय बोलणं झालं नेमकं? त्या मुलांनी सांगितलं मला, मी म्हटलं तुझा व्हिडिओ पाहिला, किती मारलं तुला. म्हणे मी माझ्या डोक्याला मारलं म्हणे, 5-6 काड्या पूर्ण शरीराला मारलं म्हणे. साहजिकच आहे आई म्हणून तुम्हाला रडू येते. अक्षरशः अनेक कुटुंबियांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्यासुद्धा अशाच पद्धतीने भावना प्रकट झाल्या होत्या. तुम्ही देखील रडत आहात. तुम्हाला काय वाटतं, ज्या मागण्या आहेत ते लवकर सरकारनं मान्य कराव्या? ते मुलांची अपील आहे ते करावंच लागेल त्यांना मान्य. कारण की मुलांच्या हातात लाट्या नव्हत्या, पुस्तकं होते. मुलांना लाथाबुक्कीनं मारलं, मुलांना लाठीनं मारलं. माझ्या मुलाला 10-15 लोकांनी धावून मारलं. एवढं मारलं की त्याची तब्येत खराब झाली. बरं, मला तुम्हाला जास्त प्रश्न विचारायला नको, मात्र एक विचारायचं आहे. काल मुलाला मारहाण झाल्यानंतर सुद्धा तुमचा मुलगा अजूनही दिल्लीत आहे. तुम्ही आई वडील म्हणून त्यांना काय सांगितलं, तिथं किती दिवस थांबणार आहे आणि घरी कधी येणार आहे? तो त्याच्या पायाला लागलं, त्याचे जे चाललं नाही होत, त्याच्या डोक्याला लागलं, त्याला बरं नाही आहे, तो कडलाही असेल पुरं आणि मग चालता येत नाही. तो येईन कसा? तेव्हा आराम पडेल तेव्हाच येईन ना तो. आपण पाहू शकतो की काल दिल्लीमध्ये जो काही पोलिसांचा लाठीचार्ज झाला, त्यामध्ये लाठीचार्ज झाल्यानंतर जो भारत भानाईत हा तरुण होता, तो नागपूरच्या भगवान नगर परिसरातील होता आणि त्यांचे आईवडील आपल्यासोबत होते. आईच्या अक्षरशः डोळ्यातनं अश्रू निघालेले आहे आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर देशभरातील अनेक आईंच्या डोळ्यातनं अश्रू निघाले असतील, तर हे तर त्यांचे सखी आई आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा पद्धतीने लाठीचार्ज विद्यार्थ्यावर करू नये आणि सरकारने जे काही विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्या लवकर मान्य करावा, अशाच भावनासुद्धा आता बानाईत कुटुंबियांकडून देखील व्यक्त केल्या जात आहे. लोकशाही मार्गीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.